गोंय दिल्ली विमान प्रवासा वेळार एका विदेशी चलयेक काळजाचो आताक येवन ती बेशुद्ध जाली. ताका लागून विमानान गोंदळ निर्माण जालो. ह्या वेळार हे चलये कुशीक बशिल्ल्या दोतोर अंजली निंबाळकारान चलयेक तपासली. नाडी तपासल्या उपरांत तिणें चलयेक CPR दिवन तिका शुद्धीर हाडलें. पूण अर्द्या वरा उपरांत ते चलयेक परतून आताक येवन ती बेशुद्ध जाली. हे गंभीर परिस्थितींतूय अंजली निंबाळकारान तिचेर उपचार करून तिका वाटयली. मी गोव्यावरनं दिल्लीला येत होते. फ्लाईटमध्ये बसले होते आणि फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर एक थोड्या वेळातच मागणं हेल्प म्हणून आवाज आला. पण अजून फ्लाईट मिड एअरच अशी स्लांटच होती म्हणून मी उठायचं की नाही मला कळत नव्हतं. तरी पण मेडिकल मागे वळून बघितल्यावर ती एकदम बेशुद्ध पडली होती. उठून मी मग तिच्याकडे गेले तर तिची पल्स मिळत नव्हती मला आणि मला वाटते तिला मग तसंच सीटवरती बसवलं आणि थोडंसं CPR बसल्या बसल्या द्यायचा प्रयत्न केला आणि मग तिने थोडंसं रिगेन केलं कॉन्शियसनेस आफ्टर 5 मिनिट्स. आणि मग थोडी तिची मेडिकल हिस्ट्री घेतली. त्याच्यात तिने सांगितलेलं की तिचं आदल्या दिवशी स्टमक अपसेट होता, तिने काही खाल्लं नव्हतं आणि तिला डॉक्टरनी काहीतरी गोळ्या दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर फ्लाईटच्या आधी तिने काहीतरी गोळ्या खाल्ल्या होत्या आणि असं करून ती सिन्कोपल अटॅक मध्ये गेली होती आणि त्याच्यातनं ती बाहेर आली. म्हणून मग लगेच इलेक्ट्रॉल पावडर करून पाणी अर्धा लिटर मध्ये घालून तिला रिहायड्रेशन साठी हे केलं. म्हणजे बट ऍक्च्युली बहुतेक ते डिहायड्रेट होऊन सिन्कोपल अटॅक झाला होता तिला. ओके मॅडम, ती फॉरेन नॅशनल होती ना? हो, जेनी म्हणून फॉरेन नॅशनल होती. आणि मग रिवाईव्ह झाल्यावर मी माझ्या सीटवर जाऊन बसले आणि बसल्यानंतर मग परत म्हटलं तू पी राहा, मी परत अर्ध्या तासाने येऊन बघते तुला म्हणून, कारण वी वेर स्टील ऑन द स्लॅन्ट ओनली. आणि मग नंतर विमान सरळ झाल्यावर परत तिची बहीण माझ्याकडे आली आणि म्हणाली शी इज नॉट रिस्पॉन्डिंग, ती शी इज नॉट एट ऑल ओपनिंग हर आईज. मला वाटलं काय झालं म्हणून परत गेले तर ती पूर्ण पेल पडली होती, सायनोसिस झालं होतं, फिंगर्स सगळे तिचे ब्लू झाले होते, पल्स बिलकुल सुद्धा नव्हती. आणि मग तेव्हा मी मग स्क्रीमिंग चालू केलं आणि आय नीड इट्स अ मेडिकल इमर्जन्सी, वी नीड टू लँड इमिजिएटली, अदरवाईज विल लूज हर म्हणून. मग तिला तिथनं उठवून फ्लॅट सीटवरती 3 सीटवरती झोपवलं आणि मग 1.5 तास आहे त्यांनी मला सांगितलं लँडिंगसाठी. आणि त्यांच्याकडे IV सेट नव्हता रिहायड्रेशन करायला, सलाईन बॉटल्स, रिंगर लॅक्टेट, DNS, 5% ग्लुकोज काही सुद्धा नव्हतं आणि तिथला पल्स नव्हती, BP पण फॉल होत होतं. अँड ॲट वन मोमेंट आय थॉट आय एम गोइंग टू लूज हर. And in that I just kept on pressing her chest, which we call as CPR. ते देत बसले आणि आफ्टर 15-20 minutes she started warming up. She became a little bit blue and blue वरनं थोडीशी लिटल बिट पिंक कडे गेली ती. मग तिची पल्स आली थोडी. पल्स आल्यानंतर मग तिला परत रिहायड्रेट करण्यासाठी, बिकॉज आय नीड टू पुश वॉटर फ्लुइड्स इन हर बॉडी because it was a syncopal attack because of dehydration. That's what my first diagnosis was. आणि म्हणून मग परत अर्धा लिटर मध्ये परत पाणी इलेक्ट्रॉल पावडर घालून परत तिला बसून प्यायला लावलं. अँड थ्रू आउट द फ्लाईट ऑलमोस्ट like 2 hours I was standing besides her so that because she was losing her hope ki I'm dying म्हणून, and she was like please you be with me. So 2 hours I was standing besides her and yes, for my luck and with God grace we could save her life. आणि नंतर तिला आणि ऍडमिट केली दिल्लीत की काय? नाही, आय डिडंट फॉलो अप लेटर ऑन बिकॉज तिचा नंबर हे ते मी काहीच घेतला नाही गडबडीमध्ये. आणि फ्लाईटमध्ये त्या एअर होस्टेसला इमर्जन्सी लँडिंग पाहिजे सांगून ॲम्ब्युलन्स अरेंज करायला सांगितलं, डॉक्टर्स बोलवायला पाहिजे मला आणि हे सगळे पाहिजे म्हणून सांगितल्यावर बाय द टाइम वी लँडेड वी गॉट अ प्रायोरिटी लँडिंग ऑल्सो. आणि खाली टर्मॅकवरती ॲम्ब्युलन्स आलं होतं अँड देन वी शिफ्टेड हर. प्रुडंटा खातीर स्वप्नील तारी.